महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली असतानाच कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनीही ईव्हीएम हॅक केल्याचा आरोप केला असून हा प्रकार निवडणूक मतदारसंघामध्ये झाल्याचे म्हटले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना 50 आमदारांचाही आकडा गाठता आलेला नाही, तर दुसरीकडे महायुतीमधल्या एकट्या भाजपने 132 जागा मिळवल्यात, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 141 आमदार निवडून आलेत। महायुतीने 233 जागांवर यश मिळवले। महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमत कसे मिळू शकते असा सवाल मविया नेत्यांनी केले। दुसरीकडे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनीही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित केलेत। ईव्हीएम हॅक झाल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली असल्याचे कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी म्हटले। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम वरून शंका उपस्थित केली। जी परमेश्वरा म्हणाले की महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल असे आम्हाला वाटले होते, पण सगळेच उलटले। शनिवारी आमच्या महाराष्ट्रातील काही नेत्यांची बैठक झाली आणि निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करण्यात आले। ईव्हीएम हॅक झाल्याची धक्कादायक माहिती आम्हाला मिळाली आहे। हे प्रत्येक मतदारसंघात नाही तर निवडक मतदारसंघांमध्ये घडले। त्यांनी ईव्हीएम हॅक केल्याचे मला वाटते। हे खरे असले तर यावर काहीही बोलण्याची गरज नाहीये। याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहोत, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी म्हटले। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्राच्या निकालानंतर लढा मोठा असून लोकांचे प्रश्न मांडत राहणार असल्याचे म्हटले। महाराष्ट्राचा निकाल अनपेक्षित आहे। या निकालामागची खरी कारणे समजून घेण्याचा पक्ष प्रयत्न करीत आहे। आम्ही आमचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार मानतो। छत्रपती शिवाजी, शाहूजी फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे आम्ही खरे प्रतिनिधी आहोत, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।